नमस्कार. आज आपण जाणून घेऊया ज्योतिष म्हणजे काय. ज्योतिष या शब्दाचा खरा अर्थ काय. ज्योतिष म्हणजे ईश्वरीय ज्योत. ज्योत प्लस ईश्वराची ज्योत. ही ईश्वराची ज्योत आपल्यासाठी आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे आपली मदत करते हे आपण काही उदाहरणासहित जाणून घेऊया, म्हणजे तुमच्या पूर्णपणे लक्षात येईल. आता एक साधारण कल्पना करा की संपूर्ण अंधार असलेल्या एका गुहेमध्ये तुम्ही अडकलेला आहात. कोणत्याच बाजूने सूर्याचे किरण किंवा प्रकाश किंवा चंद्राचं चांदणं, दिवस आहे का रात्र आहे तुम्हाला माहिती नाही. चारी बाजूला तुमचे अंधार आहे. अशा वेळी तुम्हाला माहितीच नाही की आपण कुठल्या बाजूने बाहेर पडावं. या संकट आता चारी बाजूने घेरलेलं आहे. अंधकारमय वातावरण तुमच्या अवतीभोवती तयार आहे. पण आता यातून बाहेर पडायचं कसं. नक्की या गुहेच्या कोणत्या बाजूला दरवाजा आहे, प्रवेशद्वार कुठे आहे, जेणेकरून तिथे प्रयत्न करून मी बाहेर पडू शकतो का, असा विचार जेव्हा मनात येतो तेव्हा तुम्ही हतबल होता, कारण काहीच तुमच्याकडे पर्याय नसतो. अशाच वेळी तुमच्या हाती एखादा दिवा सापडला, एखादी पंथी सापडली, एखादी मेणबत्ती सापडली किंवा एखादा टॉर्च सापडला, तर मात्र तुम्ही या अंधकारमय वातावरणावरती तुमच्या अवतीभोवती जे संकट आलेलं असतं त्या अंधकारमय वातावरणातून तुम्ही सहजपणे त्या दिव्याच्या प्रकाशाच्या, त्या पंथीच्या प्रकाशाच्या किंवा त्या टॉर्चच्या प्रकाशाच्या साहाय्याने त्या अंधकारमय गुहेचा दरवाजा शोधू शकता आणि आलेल्या संकटावरती मात करून सुखरूपपणे तुम्ही बाहेर जाऊ शकता. आणखी असंच एक दुसरं उदाहरण आपण पाहूया. आता या उदाहरणामध्ये आपण पाहूया, या ठिकाणी हे असं वळण आहे की या ठिकाणी दोन मार्ग जात आहेत. गृहीत धरा की अशा वळणावरती येऊन तुम्ही थांबला आहात आणि तुमच्या मदतीला कोणीच नाही. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा बोर्ड नाही. हा रस्ता कुठे जातो किंवा हा रस्ता कुठे जातो कळणार कसं. तुम्हाला ज्या ठिकाणी जायचंय त्या ठिकाणी पोहोचणार कसे. तर या ठिकाणी मात्र आपल्याला ज्योतिषशास्त्र हे खऱ्या अर्थाने मदत करते. ज्योतिष सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ईश्वरीय ज्योत, ती अशी ज्योत असते ती आपल्याला प्रकाशमय वातावरणामध्ये घेऊन जाते. हा प्रसंग म्हणजे आपल्यासाठी अंधकारमय वातावरण असतं. अशा वळणावरती आपल्या समोर अस्पष्टता असते, म्हणजे स्पष्टपणे आपल्याला काहीच समजत नसतं की आपण कुठल्या मार्गाने जावं. आपल्याला या ठिकाणी कोणाची तरी गरज असते. प्रत्यक्षात जर समजा तुम्ही अशा वळणावरती असाल तर तुम्हाला वाटतं की कोणीतरी व्यक्ती या ठिकाणी यावी आणि आम्हाला मार्गदर्शन करावं. मला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी घेऊन जाणारा या दोन मार्गापैकी कोणता मार्ग आहे हे सांगणारा मला भेटला पाहिजे. पण तुम्ही अशा वळणावरती असता आणि त्या ठिकाणी कोणी तुम्हाला सांगण्यासाठी, तुमची मदत करण्यासाठी कोणी नसतं. जीवनामध्ये काही प्रसंग येतात जे अशा प्रकारचे असतात. कोणता डिसिजन घ्यावा, कोणता निर्णय घ्यावा हे आपल्याला समजत नसतं. अशा वेळी मात्र खऱ्या अर्थाने ज्योतिषशास्त्र हे आपली मदत करतं. जीवनातल्या प्रसंगामध्ये दोन मार्ग असतील किंवा त्यापेक्षा अधिक मार्ग असतील तर कुठल्या मार्गाने तुम्ही गेलात, कोणता निर्णय तुम्ही निवडलात तर तुम्ही यशस्वी होणार आहात याचं आपल्याला मार्गदर्शन मिळतं. हेच आहे ज्योतिषशास्त्र. म्हणूनच याला ईश्वरीय ज्योत असे म्हणतात, जे आपल्याला अंधकारमय वातावरणातून प्रकाशमय वातावरणामध्ये घेऊन जाते. तुमच्या आता लक्षात आलं असेलच की ज्योतिषशास्त्र का महत्वाचं आहे आणि ज्योतिष या शब्दाचा अर्थ सुद्धा आता तुम्हाला समजला असेल. धन्यवाद.